जनरली लोकांना आश्चर्य वाटतं की पत्नी छळ करते आणि पतीला जगणं नकोसं होतं की जर मला न्याय नाही भेटला तर माझ्या अस्थी ह्या गटारात विसर्जित करा. फक्त स्त्रियांनाच त्रास होतो. मर्द को दर्द नहीं होता, ऐसा कुछ नहीं होता है. पुरुषाचा जरी आपण प्रॉब्लेम घेऊन आपण कुठलीही केस तर फाईल करू शकत नाही. नाही करू शकत. कुठे कायदा कुठे आपल्याकडे काय एकही कायदा नाही. कायदाच नाही आहे. एकही कायदा पुरुषांसाठी नाही आहे. पण तुम्ही हे अशा स्टेटमेंटमुळे सरसकट सरसकट- महिलाच ग्रे शेडमध्ये जातो. त्या 6 महिन्यात त्याची 7 लाखाच्या आसपास आर्थिक पिळवणूक झाली होती. बापरे. वकिलांकडून वकील आणि पोलिसांकडून. मेंटल टॉर्चर कशा कशा पद्धतीचं असतंय. पुरुषांना जो त्रास होतोय तो कुणीतरी समजून घ्या हा त्याचा क्लिअर कट मेसेज होता. तुम्ही लग्न संस्थेला दोषी ठरवताय. मी म्हणतो ना फक्त माझे पुरुष नाही आलेले माझे स्त्रिया पण आलेल्या आहेत. जर घरात प्रॉब्लेम सुरू आहे आणि पतीचा छळ होतोय पत्नीकडून आणि ते अनबेरेबल आहे तर पतीनं पहिलं काय करायला पाहिजे.